हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. 4 थेंब रक्त ठरतं कर्दनकाळ. स्त्री आरोग्याविषयी जरी गावकऱ्यांमध्ये फारशी जागरूकता नसली तरी लहान मुलांच्या आजारांबाबत मात्र त्यांना सगळ्यांना फारच आस्था असायची. बाळ एकदा जरी खोकलं तरी त्याला लगेच माझ्या ओपीडीत आणलं जायचं, इतका त्याबद्दल कळवळा होता. आणि म्हणूनच माझ्या ओपीडीत मुलांचाच भरणा जास्त असायचा. रोज जर 60 लोक येत असतील तर त्यातली 40 मुलंच असायची. मी बच्चों का डॉक्टरच झाले होते. मी बालरोग तज्ज्ञ बनण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसलं तरी परिस्थितीने मला तसं बनवलं होतं. पू वाहणारे कान आणि निमोनियाने भरलेली छाती बरी करणं मला जमू लागलं. माझ्यासाठीही तो काळ शिकायचाच होता. त्यांना ज्याची खरी गरज होती ते करायला मी तयार होते. RCH रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ म्हणजे प्रजननासंबंधीचं माता आणि बालकांचं आरोग्य हा नेहमीच माझा आवडीचा विषय होता. पण तोपर्यंत मी फक्त त्यातल्या Rवरच काम केलं होतं. CHवर काम करायची वेळ तोवर आली नव्हती. या प्रकल्पामुळे मला त्याची संधी मिळाली. फक्त 1.5 वर्षांची स्वीटी तिच्या आईच्या मांडीवर धापा टाकत पडली होती. तिच्या छातीतून खूप घरघर ऐकू येत होती आणि श्वास घेताना तिच्या नाकपुड्या फुलत होत्या. मी तिची छाती उघडी करून त्वचेला हात लावला तर ती तव्यासारखी तापलेली होती. एखाद्या बारकुड्या झाडाच्या फांद्या दोन्ही बाजूंना असाव्यात तशा तिच्या लहानशा बरगड्या दोन्ही बाजूंनी वर आलेल्या दिसत होत्या. त्यांच्यामध्ये मांस जवळपास नव्हतंच. तिच्या प्रत्येक श्वासागणिक त्या बरगड्या वर खाली होत होत्या. तिचं पोटही खपाटीला गेलेलं होतं. ती प्रचंड कुपोषित होती. याचाच अर्थ या जंतू संसर्गाशी लढायची ताकद तिच्या शरीरात नव्हती. ती सतत रडत होती आणि आईच्या स्तनाशी लुचायचा प्रयत्न करत होती. पण तिचा श्वास इतका जोरात चालू होता की एका वेळी 4-5 थेंबच दूध तिला पिता येत होतं. दरवेळी ती धापा टाकत आईच्या ब्लाऊजमधून डोकं बाहेर काढत होती. तिच्या आईने चिंतातूर नजरेने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तिच्या भावना दाटल्या होत्या पण त्या शब्दांमधून काही व्यक्त होत नव्हत्या. बरेचदा नशिबाच्या विरुद्ध इथले लोक भावनिक कोरडेपणाचं आणि निर्विकारपणाचं अस्त्र वापरतात. तिच्या इतकीच ते दृश्य पाहून मीही व्यथित झाले होते हे तिला माहीत नव्हतं. हे खूप धोकादायक वाटत होतं. मी अत्यंत गंभीर आजारी रुग्णांना यापूर्वी हाताळलं होतं पण ते रुग्णालयाच्या सुरक्षित 4 भिंतींमध्ये. इथे मी एकटीच होते. माझ्याकडे फक्त थोडी प्रतिजैविकं आणि ऑक्सिजन सिलेंडर होता. लहान मुलांवर उपचार करणं नेहमीच जास्त धोक्याचं असतं कारण तब्येत पटकन ढासळू शकते. खेडोपाडी काम करणाऱ्या डॉक्टरांना किती कठीण परिस्थितीत झगडत काम करावं लागतं ते मला त्यावेळी पहिल्यांदाच लक्षात आलं. शहरात प्रॅक्टिस करणं किती सोपं असतं ते मला पहिल्यांदाच लक्षात आलं. तिथे आपले सहकारी डॉक्टर्स मदतीसाठी असतात. वाटलंच तर रुग्णाला दुसरीकडे पाठवता येतं आणि आणखी अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधाही मिळवता येतात. मी थिजल्यासारखी झाले होते. इथल्या मुलांना न्यूमोनियाने आपल्या विळख्यात घेतलं होतं. माझ्या ओपीडीत अर्ध्यापेक्षा जास्त मुलंही खोकणारी आणि धापा टाकणारी असायची. आणि लहान मुलांमधल्या न्यूमोनियावर उपचार करायचा प्रत्यक्ष अनुभव मला नव्हता. माझ्या मनात द्वंद्व निर्माण झालं. दुर्गम भागातल्या या खेड्यात अशा उच्च धोका असलेल्या केसेस हाताळाव्यात की या मुलांना दुसरीकडे पाठवावं? दुसरीकडे पाठवण्याचा पर्याय निवडणं सोपं नव्हतं. आजूबाजूला जे अनेक भोंदू लोक स्वतःची प्रॅक्टिस उघडून बसले होते तिथे तर माझ्या रुग्णांना मी पाठवणं शक्यच नव्हतं. या लोकांना परवडण्याजोगं आणि माझा विश्वास असलेलं एकमेव रुग्णालय म्हणजे पाटणा मेडिकल कॉलेज PMCH. ते 2 तासांच्या अंतरावर असलं तरी या लोकांच्या मनात कित्येक प्रकाशवर्ष दूर असल्यासारखं होतं. हे बिहारमधील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालय आहे. या गावातल्या कित्येकांनी कधी पाटणा शहर पाहिलंही नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं पाटणा हे दिल्ली किंवा मुंबई इतकंच दूर होतं. त्याआधी मी काही मुलांना PMCHला पाठवलं होतं पण माझ्या अंदाजापेक्षा त्यांना खूपच जास्त त्रास झाला होता. तिथे जाऊन येणं
म्हणजे त्यांच्या खिशावर खूपच ताण यायचा. प्रवासाचा खर्च, उपचारांचा खर्च आणि गुंतागुंतीच्या वॉर्डांमधून डॉक्टरची खोली शोधून काढणं. इतरांच्या आधी तपासून घेण्यासाठी रुग्णांना लालूच दाखवणारे दलाल. या सगळ्यामुळे शहरातल्या रुग्णालयात जाणं हे खेड्यातल्या या लोकांसाठी दुःस्वप्नच ठरायचं. ते परतल्यावर मला येऊन सांगायचे, कहीं भी भेज दो, वहाँ नहीं जाएंगे. आपल्याकडच्या सरकारी रुग्णालयांवर खूपच भार पडलेला असतो आणि त्यात रुग्णांना फारशी सौजन्याची वागणूकही मिळत नाही. PMCHला फक्त अत्यंत मोठी गुंतागुंत झालेले मरणासन्न रुग्णच जातात. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणूनच तिथं जायचं असा गावकऱ्यांचा समज होता, असंही नंतर मला समजलं. मी फार काही झालेलं नसताना इतक्या लवकर त्यांच्या घरच्यांना तिथं का पाठवते आहे असा प्रश्न त्यांना पडायचा. शिवाय मी रुग्णांना दुसरीकडे पाठवल्यामुळे त्यांचा माझ्यावरचा विश्वासही कमी होऊ शकणार होता. जर मी रुग्णांना दुसरीकडेच पाठवणार असेल तर मी तिथं कशाला आले होते असं ते विचारत. प्रसूती तज्ज्ञ असण्याच्याही आधी मी एक डॉक्टर होते असं मी स्वतःला सांगितलं. मला सगळं शिकून घेऊन या मुलीला बरं केलंच पाहिजे. मी तिला दाखल करून घेतलं. मी यापूर्वी इतकी चिंतित कधीच झाले नव्हते. आरोग्य केंद्र सुरू होऊन खूप दिवस झालेले नव्हते आणि माझ्या एखाद्याही कृतीने लोकांचा माझ्यावर विश्वास बसण्याची किंवा उडण्याची शक्यता होती. पण माझ्या हातात जे होतं तेवढ्यावरच लक्ष केंद्रित करायचा मी प्रयत्न केला. माझ्या एकटीवरच सगळ्या जबाबदारीचं ओझं होतं. मी वैद्यकीय पुस्तकांची पारायणं केली. माझ्या सगळ्या बालरोगतज्ञ मित्रमैत्रिणींना फोन केले. पुढचे 3 दिवस निवेदिता आणि मी अक्षरशः दिवस रात्र ऑक्सिजनचं प्रमाण, प्रतिजैविकांचे डोस कमी जास्त करणं असं करत करत त्या स्वीटीच्या तब्येतीवर देखरेख करत होतो. अखेर तिच्यात सुधारणा दिसू लागली. 3ऱ्या दिवसापासून ती नीट श्वासोच्छवास करू लागली. तिची उंच आणि बारकुडी मुसहर आई तिच्या इतकीच कुपोषित होती. तिचं वजन केवळ 35 किलो होतं. तिची मुलगी रुग्णालयात असताना मला समजलं की ती 6व्यांदा गरोदर होती. आता स्वीटीला घरी सोडायला हरकत नसली तरी तिच्या रुग्णालयात असण्याचा फायदा घेऊन या कुटुंबाला जरा 4 गोष्टी सांगाव्यात असं मला वाटलं. समुपदेशन करायला आणि कुपोषणावर उपचार करायला आई आणि मुलगी दोघींनाही रुग्णालयात ठेवायचं मी ठरवलं. उपचार मोफत असल्याने त्या बाईची काही हरकत नव्हती. तिने आम्हाला तिला मदत करू दिली. माझे शिक्षक AN भालेराव यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. रुग्ण तुमच्याकडे दाखल झालेला असतानाचं प्रत्येक मिनिट नीट उपयोगात आणा. रुग्णाला सल्ला द्या. त्यांना जितकी माहिती आणि ज्ञान देता येईल तितकं द्या. कारण ती बाई एकदा गेली की कदाचित थेट पुढच्या गरोदरपणातच तुमच्याकडे परत येईल. घरी गेल्यानंतर आरोग्याविषयी कोणतीही माहिती मिळवण्याचं काही साधन नसेल तिच्याकडे. त्यामुळे ती वॉर्डात असतानाच्या वेळेचा तिला सबल करायला सदुपयोग करा. 1 आठवड्यानंतर अखेर त्या दोघींना आम्ही घरी सोडलं. आनंदाने स्तनपान करू शकणारं ते बाळ पाहून खूप समाधान वाटलं. अशा प्रकारच्या आणखी केसेस हाताळायचं कौशल्य आणि आत्मविश्वास मला मिळाला. आजूबाजूच्या गावांमधून अशी भरपूर मुलं माझ्याकडे येत होती. त्यांना मी आता रुग्णालयात दाखल करून घेऊ लागले. पुढचे काही महिने स्वीटी आणि तिची आई कुपोषणावर उपचार घेण्यासाठी माझ्याकडे येत होत्या. स्वीटीचं वजन हळूहळू वाढत होतं. ती आता बाळसं धरू लागली होती. मी गावात फेरफटका मारताना मला तिची आई तिला एखाद्या हातपंपावर अंघोळ घालताना दिसत असे. त्यांचे हसरे चेहरे पाहून मला खूप छान वाटत असे. का कुणास ठाऊक, पण गरोदरपणातल्या शेवटल्या काही आठवड्यात स्वीटीची आई आमच्याकडे यायची अचानक बंद झाली. मी विकासला तिला बोलवायला पाठवल्यावर एकदाची ती आली. OPDच्या दारात उभी असलेली ती बाई चेहऱ्यापासून पायापर्यंत ओळखू येणार नाही इतकी सुजलेली होती. मी तिचा रक्तदाब तपासला तर तो 180-100 इतका होता. लघवीची चाचणी केल्यावर त्यात खूप जास्त प्रमाणात प्रथिनं असल्याचं आढळलं. तिला अतिरक्तदाबाचा त्रास होत होता आणि तातडीने प्रसूती करायची गरज होती. आम्हाला तुमची तातडीने प्रसूती करावी लागेल, नाहीतर धोका आहे.
तुमचा रक्तदाब खूप वाढला आहे. आपल्याला रक्ताच्या काही चाचण्या कराव्या लागतील. आमच्या लॅबोरेटरीचा टेक्निशियन अखिलेशकडे बोट दाखवत मी तिला सांगितलं. नंतर मला कळलं की लॅबमध्ये बराच गोंधळ घातला गेला होता. रक्ताच्या चाचण्यांसाठी ती बाई काही केलं तयार होत नव्हती. आम्ही जो रक्ताचा नमुना घेऊ त्याने ती आणखी अशक्त होईल असं तिला वाटत होतं. ते रक्त फक्त 3 ते 4 मिलीलिटर असेल असं सांगूनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी खूप पटवल्यानंतर अखिलेशने कसंबसं तिचं रक्त घेतलं. गावातल्या मुसहर टोळीतले लोक खूप संतापलेत असं संध्याकाळी माझ्या कानावर आलं. घरी गेल्यानंतर त्या बाईला म्हणे अशक्त वाटू लागलं होतं आणि तिच्या ढासळलेल्या तब्येतीला मीच कारणीभूत आहे असं त्या सगळ्यांना वाटत होतं. विकास, तिला काय होतंय ते आपणच जाऊन पाहूया. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. झोपडीसमोरच्या उघड्या व्हरांड्यात ती बाई झोपली होती आणि तिची सासू शेजारी तिच्या कपाळावर हात ठेवून बसली होती. स्वीटी बाजूला मातीत खेळत होती. काय झालं? कसं वाटतंय आता? मी तपासू का तुला? मी विचारलं. अचानक वेडीपिशी होऊन तिची सासू माझ्या अंगावर धावून आली. तुम्ही माझ्या सुनेचं रक्त का घेतलं? काय झालं बघितलं? सुई टोचण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती? आम्ही तिची परवानगी घेतली होती अम्मा. तुम्ही पहिले शांत व्हा बघू, मी म्हणाले. नाही, मी शांत होणार नाही. तुम्ही पहिले मला उत्तर द्या. मला बोलायचाही अवधी न देता ती म्हणाली. काही केल्या ती शांत होत नव्हती. अम्मा, मी 12 वर्ष डॉक्टरी शिकली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. उपचार कसे करायचे ते मला माहीत आहे. तुम्ही तुमच्याकरता शिकला असाल, आमच्यासाठी नाही. आमच्यावर उपकार म्हणून इतका अभ्यास केलात का? मागून मोठ्याने हसणं ऐकू आलं. आजूबाजूच्या घरातली बायका मुलं हे नाटक बघायला जमली होती. त्यांच्यामध्ये मला ओळखीचे अनेक चेहरे दिसले. सगळ्यांवरच मी कधी ना कधी उपचार केले होते. एखाद्या TV सिरियलमधला नाट्यमय प्रसंग बघावा तसे ते आमच्याकडे पाहत होते. तिच्या सासूला शांत करायचं म्हणून मी घाईघाईने म्हणाले, ठीक आहे अम्मा, मला माफ करा. पण कृपया मी काय म्हणतेय ते एकदा ऐकून तरी घ्या. आपल्या डोळ्यांना बाहेरून कळत नाही अशी एखादी गुंतागुंत शरीरात झालेली असू शकते आणि तसं झालंय का ते तपासायला रक्ताची चाचणी करावी लागते. आपल्या शरीरात 4-5 लिटर रक्त असतं. त्यातलं 4 मिली रक्त गेलं तर काहीही फरक पडत नाही. तुमच्या सुनेचा रक्तदाब खूप जास्त झाला आहे. तिला आकडीसुद्धा येऊ शकते. तिची अवस्था खरंच गंभीर आहे. तातडीने प्रसूती करायला हवी. कृपया मला तिला एकदा बघू तरी द्या. मी तुम्हाला मदत करू शकते. नको, आम्हाला तुमची काहीही गरज नाही आहे. आम्ही मेलो तरी चालेल, पण तुमच्याकडे दाखवायला येणार नाही. माझ्या आयुष्यभर आमच्या बायका घरीच बाळंत होत आल्या आहेत. मी कधी कोणत्या डॉक्टरला अशा प्रकारे रक्त घेताना पाहिलं नाही. तुम्हीच तिची तब्येत खराब केली आहे. चालत्या व्हा इथून. ती किंचाळली. भोवती जमलेल्या गर्दीमधून मला काही आधार मिळेल. कोणीतरी या म्हाताऱ्या बाईला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगेल या आशेने मी आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच काही बोललं नाही. ठीक आहे, जाते मी. 30 मिनिटं शाब्दिक हल्ला सहन केल्यानंतर मी त्यांच्या झोपडीतून बाहेर पडले. मी संतापले नव्हते, पण जरा हादरले मात्र होते. इतका संताप आणि तिरस्कार मला अपेक्षित नव्हता. मला चैन पडेना. हे जे काही घडलं होतं त्याचा अर्थ लावायचा मी सतत प्रयत्न करत होते. रात्रीपर्यंत सगळा मुसहर समाज पेटलेला होता. विकास केंद्रावर येऊन म्हणाला, मॅडम, ते लोक म्हणतायत जर त्या बाईला काही झालं तर ते रुग्णालयाची तोडफोड करतील. काय? मनुष्य स्वभाव कसा असतो ना? मला फार आश्चर्य वाटलं. साधारण 5 महिन्यांपूर्वी स्वीटीचा जीव याच आरोग्य केंद्रात वाचला होता आणि आता ते लोक हेच केंद्र तोडायच्या गोष्टी करत होते. मागच्या वेळी किती सहजपणे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि आता किती पटकन तोच विश्वास उडाला होता. त्यांच्या श्रद्धांनुसार ते वागत होते, त्यामुळे त्यांना दोष देण्यातही अर्थ नव्हता. पण आमच्यावर अविश्वास दाखवताना
आमच्या कामाचा हेतू, आम्ही पूर्वी केलेली रुग्णसेवा ते पूर्णपणे विसरून कसे गेले होते. खरोखरच ते 4 मिली रक्त फार महागात पडलं होतं. विकास आणि त्या समाजातले काही वयस्कर लोक यांच्या प्रयत्नाने त्या रात्री परिस्थिती निवळली. स्वीटीची आई परत कधीच आमच्याकडे आली नाही, पण विकास मात्र रोज तिच्याकडे जाऊन ती बरी आहे ना हे पाहत असे. काही दिवसांनी तिची सासू तिच्या रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट घ्यायला माझ्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी भाव होता, पण मी त्याकडे फारसं लक्ष न देता तो प्रसंग विसरून जायचा प्रयत्न केला. एका खाजगी नर्सिंग होममध्ये स्वीटीच्या आईची प्रसूती आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली असल्याचं तिने आम्हाला सांगितलं. चला, म्हणजे तिची प्रसूती सुरक्षितरित्या तरी झाली होती. आम्हाला हायसं वाटलं. निदान या सगळ्या नाटकाचा शेवट तरी चांगला झाला होता. त्यानंतर मी कितीतरी वेळा स्वीटी आणि तिच्या आईला गावात येता जाताना पाहिलं, पण आता त्या माझ्याकडे पाहून हसायच्या नाहीत. असो, पण स्वीटी आता चांगली गुटगुटीत झाली होती. तिचा चेहराही उजळला होता. हे पाहून मला नेहमीच बरं वाटायचं. इथे मला कितीही वेगाने बदल घडवून आणायची इच्छा असली तरी त्याला वेळ लागणार होता आणि मला धीर धरायला शिकावं लागणार होतं. धन्यवाद.